आठवड्यापूर्वीची बातमी. गांधीनगरच्या गाळ्यांना दिलासाचे संकेत. गांधीनगरचा गुंता सुटणार, गाळे कायम ठेवत तोडग्याची नवी चर्चा. 3 आठवड्यांपूर्वी टीव्ही नेक्स्ट मराठी माध्यमातून दिलेली ही बातमी आज खरी ठरताना पाहायला मिळते. कारण तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण प्रकरणात राज्य शासनानं घेतलेल्या भूमिकेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. मी ऐश्वर्या पाटील आणि आपण पाहताय टीव्ही नेक्स्ट मराठी. 3 आठवड्यांपूर्वी गांधीनगरमधील गाळेधारकांना दिलासा मिळू शकतो आणि गाळे कायम ठेवत तोडगा निघू शकतो, अशी बातमी टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली होती. गांधीनगरमधील व्यापारी आणि प्रशासक यांच्यात तणावाचं वातावरण आहे. अतिक्रमण कारवाई, नोटिसा आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता सर्व नगरसेवकांनी एकत्र येत सकारात्मक भूमिका घेतली तर या प्रश्नावर मध्यमार्ग निघू शकतो, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. महत्वाचं म्हणजे संबंधित जागा महापालिकेच्या मालकीची असल्यामुळे अंतिम निर्णय घेण्याचे अधिकारही महापालिकेकडेच आहेत. त्यामुळे प्रशासक, लोकप्रतिनिधी आणि व्यापारी संघटना यांनी सामंजस्याने निर्णय घेतल्यास गाळेधारकांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यावेळी हा प्रश्न केवळ चर्चेच्या पातळीवर असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता राज्य शासनाच्या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे त्या बातमीची सत्यता समोर आली आहे. तावडे हॉटेल परिसरातील ट्रक टर्मिनल्स, कचरा डेपो आणि नो डेव्हलपमेंट झोन म्हणून आरक्षित जागांच्या प्रश्नांवर राज्य शासनानं महत्वाची भूमिका घेतली आहे. या जागांचे झोन बदलण्याचा अधिकार महापालिकेच्या महासभेला असल्याचं स्पष्ट करत शासनानं चेंडू थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकलाय. नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे अतिक्रमण कायम ठेवायचं की कारवाई करायची याचा अंतिम निर्णय आता महासभेतील ठरावावर अवलंबून राहणार आहे. बैठकीत 2008 नंतर न्यायालयाचा अवमान करून झालेल्या 86 बांधकामांवर कारवाईचा मुद्दाही चर्चेला गेलाय. मात्र संपूर्ण इमारती न पाळता अवैध बांधकामांचा भाग हटवण्याचा पर्याय पुढे आलाय. तसेच 2022 नंतर झालेल्या नव्या बांधकामांवर कारवाई करण्याचाही निर्णय चर्चेतून पुढे आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार अमर महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर ही बैठक झाली. नागरिकांना त्रास होऊ नये आणि महापालिकेलाही उत्पन्न मिळावं यासाठी मार्ग काढण्यावर भर देण्यात आलाय. 3 आठवड्यांपूर्वी टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून मांडलेली शक्यता आता प्रत्यक्षात उतरताना दिसतेय. गांधीनगरच्या प्रश्नावर अंतिम शिक्कामोर्तब महासभेत होणार असला तरी गाळे कायम ठेवत तोडगा काढण्याचा मार्ग आता अधिक स्पष्ट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या गांधीनगर प्रकरणात आता महासभेत काय निर्णय होणार, काय ठराव ठरणार, यासाठी पाहत रहा टीव्ही नेक्स्ट मराठी.